क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाच्या अनुषंगानं आंदोलनस्थळी आणि माझ्याकडं माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक CB पाटील कामेरी ह्या दोघांनीही गेले काही दिवस हे आंदोलन थांबावं आणि याचा परिणाम पद्मभूषण नागनाथांनी उभा केलेल्या संस्थांच्या वरती, त्याचबरोबर मी ज्या उभा केलेल्या संस्था आहेत त्याच्यावरती परिणाम होऊ नये यासाठी ह्या दोघांनी पण प्रयत्न केला खूप. काल त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि जे मागच्या 2 दिवसापूर्वी ठरलेलं होतं त्याप्रमाणे सोमवारी राजीनामा पत्र द्यायचं होतं, त्याप्रमाणे मी काल राजीनामा चेअरमन पदाचा कारखान्याच्या प्रशासनाकडे दिला. पण एकूण सदाभाऊ खोत असतील, त्यांची भावना ही अत्यंत प्रामाणिक होती. त्यांनी हे संकुल टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि यामध्ये अंतर्गत वाद नको आहेत, घरातले वाद नको आहेत. यामध्ये मलाही आणि त्याचबरोबर माझ्या घरातल्या प्रतिनिधींना पण, माझे बंधू असतील, माझे दोन्ही पुतणे असतील, यांना पण या संदर्भामध्ये बोलले. त्याचबरोबर CB पाटील साहेबांनी सुद्धा मला आणि इतरांना सुद्धा कसं स्वातंत्र्य चळवळीपासून त्यांच्या घराचे आणखी माझ्या घराचे, विशेषतः त्यांच्या वडिलांचे आणखी माझ्या वडिलांचे जे संबंध होते त्या बाबतीमध्ये पण ते बोलले आणि या बाबतीमध्ये हे सगळं संपवावं अशी भूमिका त्यांनी घेतली. या दोन्ही पण नेत्यांचा मी आभारी आहे. त्यांनी चांगल्या मानसिकतेमधून या संकुलाच्या बाबतीमध्ये जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी ह्या दोघांचं पण आभारी आहे. आज हुतात्मा साखर कारखाना आणखी हुतात्मा बँक ह्यांच्या अधिकाऱ्यांची आणि काही संचालकांची संयुक्त मीटिंग सकाळी झाली. त्यामध्ये हुतात्मा साखर कारखान्याच्या पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या तोडणी वाहतूक यंत्रणेला उद्यापासून ॲडव्हान्स वाटप करण्याचा निर्णय झाला. यावर्षीचा हंगाम यशस्वीपणानं पार पाडण्याच्या दृष्टीनं 6 लाख टन गाळप करण्याच्या दृष्टीनं शेती खात्यानं आवश्यक तेवढी यंत्रणा उभा करावी आणि त्या यंत्रणेला ॲडव्हान्स देण्याच्या कामामध्ये हुतात्मा सहकारी बँक, त्याचबरोबर हुतात्मा नागरी पतसंस्था आणि कारखाना यांनी संयुक्तपणानं 20 कोटी रुपये हुतात्मा बँक, त्याचबरोबर 2,40,00,000 रुपये हुतात्मा किसन अहिर नागरी पतसंस्था आणि 2 कोटी कारखान्याच्या फंडातून अशा पद्धतीनं साधारणपणे 24.5 कोटी या दरम्यान ही रक्कम तोडणी वाहतुकीसाठी उपलब्ध झालेली आहे. आणि उद्या बुधवार दिनांक 3 जून पासून ह्या कामकाजाला सुरुवात करण्याच्या दृष्टीनं संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून करार करून कारखान्याशी हे ॲडव्हान्स वाटप उद्यापासून सुरू होईल. तेव्हा तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर
यांना आपल्या माध्यमातून मी निवेदन करतो की त्यांनी त्यांची सक्षम यंत्रणा जी असेल त्या यंत्रणेचे करार करावेत आणि त्याचबरोबर गळीत हंगामाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऊसाचा पुरेसा पुरवठा करावा आणि कारखान्याचे MD आणि शेतीचे मंडळी आणखी शेतीचे स्टाफ त्याचबरोबर अकाउंटचा स्टाफ यांना सुद्धा थकीत येणेबाकीच्या वसुलीच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या आणि सर्वांनी मिळून या वर्षीचा येणारा गळीत हंगाम हा यशस्वी करण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी दक्षता घ्यावी आणि उद्दिष्टाची पूर्तता करावी। त्याचबरोबर यावर्षीचे करार करत असताना आपल्या तुलनेनं मराठवाड्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे, तो येणारा मजूर हा 100% आपल्याकडे कराराने ॲडव्हान्स दिल्यानंतर यावा या दृष्टीनं सुद्धा दक्षता घेण्याच्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि एकूणच यावेळचा गळीत हंगाम व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीनं साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि अधिकारी आणि काही संचालक हजर होते, त्याचबरोबर बँकेचे काही अधिकारी हजर होते। या सर्वांनीच अत्यंत चिकाटीनं कार्यक्षमतेनं या सर्व यंत्रणेचे करार करणं, ॲडव्हान्स देणं, कागदपत्रांची पूर्तता करणं, यंत्रणा हजर ठेवणं आणि जुनी थकीत काही रकमा असतील त्या वसूल करणं, कारखान्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पुरेसा दैनिक ऊसाचा पुरवठा करणं, या सर्व बाबीच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत। आणखी यावर्षीचा गळीत हंगाम सुद्धा यशस्वी रीतीनं पार पाडण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, याबाबत ही सूचना दिलेल्या आहेत। ॲडव्हान्स वाटप करण्याच्या संदर्भामध्ये उद्यापासून सुरुवात होईलच, पण त्याचबरोबर ॲडव्हान्स न घेता बिगर ॲडव्हान्सची सुद्धा जास्तीत जास्त यंत्रणा उभा करण्याचाही निर्णय झाला आणि जी रक्कम थकीत आहे ती थकीत रक्कम भरण्याच्या कामामध्ये काही लोकांना संपर्क करावा, ज्यांची थकीत रक्कम आहे त्यांना, आणि त्यांना व्याजामध्ये काही सवलत द्यावी आणि एक रकमी त्यांची रक्कम त्यांनी भरावी, या बाबतीमध्ये सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। कारखान्याच्या यंत्रणेने त्या बाबतीमध्ये संबंधितांना संपर्क करून लवकरात लवकर थकबाकी नील करावी आणि बिगर ॲडव्हान्सची सुद्धा यंत्रणा जास्तीत जास्त उपलब्ध करावी। त्यांना ठरल्याप्रमाणे त्यांना जे काही जादा सवलती असतील त्या सुद्धा द्याव्यात।